मार्क शुभवर्तमान 8वा अध्याय वचन 38. ही विचारी व पापी पिढीमध्ये जर कोणी माझे वचनाची लाज वाटेल, त्यांचे लाज मनुष्याचे पुत्र पवित्र देवदूत सह आपल्या पित्याचे गौरवने येईल तेव्हा त्यालाही वाटेल. येशूला, आम्हाला येशू नावाविषयी लाज नसावे, येशूच्या वचनाविषयी आमच्यामध्ये लाज नसावे. तर लाज असले पाहिजेत जो व्यक्ती विचार करतो, जे विचार दुष्ट आहे त्या व्यक्ती जीवनामध्ये लाज असले पाहिजे. तर येशू नावामध्ये आम्हाला लाज शरम नसले पाहिजे. येशू नावाचे आम्हाला अभिमान पाहिजे, येशू नावाचे आम्हाला गौरव पाहिजे. आणि तो प्रभू येशू आमच्यासाठी मारले गेला आणि गाडले गेला, तिसऱ्या दिवस पुन्हा जिवंत झाला. कारण की देवबापाने आम्हाला जगातून, विचारातून, दुष्ट विचारातून परमेश्वर आम्हाला बाहेर काढलेले आहेत. पुन्हा आम्हाला त्याच्यामध्ये पुन्हा त्या पापाच्या जुवाखाली आम्हाला सापडायचे नाहीये. कारण की बायबल सांगतो जेव्हा प्रभू येशू येईल, जेव्हा दुसरा आगमन मध्ये जेव्हा प्रभू येऊस्तोवर आम्ही विश्वासाने नीतिमान एक पवित्र जीवन जगू, परमेश्वर त्यांना लवकर उचलणार आहे. तो दुसऱ्या आगमन मध्ये प्रभू सोबत जाईल. ही आमचा विश्वास आहे की आमचा प्रभू पुन्हा येणार आहे. जर कोणी प्रभूला या संसार जगाच्या भीतीमुळे, संसाराच्या भीतीमध्ये देखील प्रभूच्या नावावर विश्वास करून जर मागा हटले असाल, प्रभूच्या नावाला जर नाकारले असाल, मी पुन्हा आवाहन करीन, प्रभू येशू पुन्हा येणार आहे. प्रभूच्या नावाचे लाज, लज्जा आणि शरम आमच्या नसावे. आम्ही पापाला नाकारणारे लोक बनले पाहिजेत. तो आमचा प्रभू पुन्हा येणार आहे. देवाकडे वचन तुम्हाला